नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, काही वेळापूर्वी LDCचा रिझल्ट लागलेला आहे मित्रांनो. पण त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना समजत नाही आहे की आपण म्हणजे रिझल्ट कसा चेक करावा. बघा, रिझल्ट कसा चेक करावा, कट ऑफ किती लागलेला आहे आणि माझं सिलेक्शन झालं आहे का नाही. बरोबर, माझं सिलेक्शन झालं आहे का नाही असा मुद्दा उपस्थित झालेला आहे. कारण भरपूर विद्यार्थ्यांना समजत नाही की नक्की ॲक्च्युली ते विषय काय आहे. आपण आपला आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एकच गोष्ट करायची, जो टेलिग्राम चॅनल आहे आपला तो पटकन जॉईन करून घ्यायचा, जेणेकरून काय होईल त्याच्यावरती मी PDF टाकलेले आहेत. नाहीतर तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणारच आहे की तुम्ही रिझल्ट कशा पद्धतीने बघू शकताय. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या पुढची माहिती म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कशी असेल नंतर किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण बघूयात. बघा, ज्यांना आता मी सिम्पल वेमध्ये तुम्हाला सांगतो आहे आणि कसं चेक करायचं ते पण सांगतो आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला महाट्रान्सकोच्या वेबसाईटवरती जायचं आहे. महाट्रान्सकोच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर ना त्याच्यामध्ये तुम्हाला एक नोटिफिकेशन हायलाइटेड दिसेल की लेटेस्टमध्ये तर LDC रिझल्ट तिथं असेल. LDC रिझल्ट आहे ना, LDC रिझल्ट असेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते पेज जे ओपन होतं तर त्याच्या खाली ॲनेक्शर असतील. बघा, ॲनेक्शर असतील. ॲनेक्शर A B C असे असेल, A B आणि C. बरोबर, ॲनेक्शर Aमध्ये दिला असेल तुम्हाला रिझल्ट, Bमध्ये दिला असेल वेटिंग लिस्ट आणि Cमध्ये मार्क दिले असतील. मग ती आपल्याला ओपन करायची. आता ही झाली किचकट प्रोसेस. आता तुम्हाला सांगतो की तुम्हाला काय करायचं. आता ही जी ॲनेक्शर आहेत हे कुठे भेटतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. आता ज्यावेळेस तुम्ही रिझल्ट ओपन कराल, म्हणजे पहिली PDF समजा तुम्ही ओपन केली, त्याच्यामध्ये काय दिसेल तुम्हाला तर समजा सिलेक्टेड कॅन्डिडेट. आता तुम्ही म्हणाल की सर आम्ही कसं ओळखायचं की आमचं सिलेक्शन झालं आहे का नाही किंवा कट ऑफ किती आहे किंवा काय. आता याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस तुम्ही ॲनेक्शर 1 म्हणजेच सिलेक्टेड कॅन्डिडेट लिस्ट तुम्ही ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला काय दिसेल तर बघा, रोल नंबर दिसेल. त्याच्यानंतर तुमचा रँक कितवा आहे ते दिसेल. नंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पण दिसेल इथं. आता इथं पुढं काय दिसेल तुम्हाला, ॲप्लाइड कॅटेगरी पण दिसेल की कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही ॲप्लाइड केलं होतं. आणि नंतर सिलेक्टेड म्हणजे तुम्ही सिलेक्टेड कोणत्या कॅटेगरीमधून झाला आहे. अप्लाय कोणत्या कॅटेगरीमधून केलं तर सिलेक्टेड, बघा इथं दिलं आहे. म्हणजे यात जर नाव आलं तर तुम्ही 100% सिलेक्ट आहात, कारण इथं सिलेक्टेड दिलं आहे. बरोबर, पुढे दिले बघा, सिलेक्टेड अंडर अगेन्स्ट आहे ना, कोणत्या कॅटेगरी अगेन्स्ट तुम्ही किंवा कोणत्या कॅटेगरी अंडर सिलेक्ट झाला आहे तर इथं ती कॅटेगरी आहे. नंतर इथं तुमचं हे दिलं आहे म्हणजे मेल फिमेल आहात का ते. डेट ऑफ बर्थ पण तुमची दिलेली आहे. इथं नेम दिलेलं आहे तुमचं आहे ना, नावासोबत. काहीच कन्फ्युजन व्हायची मित्रांनो गरज नाही की कसा रिझल्ट बघायचा किंवा काय. एकदम सिंपल प्रोसेस आहे, याच्यामध्ये काय हे नाही आहे. पण भरपूर विद्यार्थी म्हणजे टेलिग्रामवरती एवढे मेसेज करतात, सर आम्हाला समजत नाही, आम्ही रिझल्ट कसा बघू काय. जर ह्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही सिलेक्टेड आहात आहे ना. या यादीमध्ये नाव तुमचं असेल तर तुम्ही काय आहात, सिलेक्टेड आहात. आणि काय विद्यार्थी म्हणतात सर आमचा रोल नंबर मिसमॅच आहे, म्हणजे रोल नंबर नाही. पण तुम्हाला हे माहीत आहे का की अगोदर एक्झाम कंडक्ट त्यांनी केली होती, नंतर ती पोस्टपोन केली आहे ना. पोस्टपोन केल्यानंतर त्यांनी परत नवीन रजिस्ट्रेशन नंबर वगैरे आले होते. त्यामुळे ते चेक करून घ्या तुम्ही की तुमचा त्याच्यामध्ये काही चेंज झाला आहे का. सर्वप्रथम ते चेक करून घ्या. बघा, पुढे इथं दिलं आहे त्यांनी की PK म्हणजे प्रोफेशनल नॉलेज, म्हणजे अकाउंटमध्ये 110 पैकी तुम्हाला किती मार्क पडले. GA असेल आहे ना, GAमध्ये बघा, GAमध्ये म्हणजे सगळंच बाकीचे सगळेच विषय त्यांनी घेतलेले आहेत. 110 आणि 40 म्हणजे 150 पैकी. मग इथं दिलं आहे बघा, टोटल 150 पैकी किती मार्क पडले तुम्हाला आणि आउट ऑफ 100मध्ये कन्वर्ट करून तुम्हाला किती मार्क पडले हे पण दिले. म्हणजे ही जी लिस्ट आहे ती सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आहे. कुठं समजतं आहे तर इथं सिलेक्टेड दिलं आहे मित्रांनो, क्लिअरली दिलं की इथं सिलेक्टेड आहात. त्या लिस्टमध्ये तुम्हाला जाऊन बघायचे. पुढची गोष्ट, आता तुम्ही म्हणाल सर आम्ही वेटिंग लिस्टमध्ये आहे का नाही ते पण सांगा. बघा, वेटिंग लिस्टमध्ये आहे का नाही ते कुठं कळणार आहे, ॲनेक्शर सेकंड किंवा थर्ड काय असेल ते फक्त तुम्हाला चेक करायचे. बघा, तर इथंच तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये आहात का नाही. आता हे कसं चेक होणार आहे तर इथं रोल नंबर येतो आहे तुमचा, इथं रँक येते बाबा वेटिंग लिस्टला तुम्ही कोणत्या रँकवर आहात, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कोणत्या रँकवर आहात. रजिस्ट्रेशन नंबर पण तुमचा आहे. अप्लाइड कॅटेगरी पण आहे आणि वेटिंग लिस्ट कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही वेटिंग लिस्टला आहात ते पण आहे. आणि सिलेक्टेड अंडर किंवा अगेन्स्ट कशामध्ये तुम्ही सिलेक्ट व्हाल जर वेटिंग लिस्ट क्लिअर झाली तर ते पण इथं दिलेलं आहे ना. मेल फिमेल दिले बघा, डेट ऑफ बर्थ दिले, नाव दिले इथं. बरोबर, आता इथं पण दिलं आहे तुम्हाला की तुम्ही वेटिंग लिस्टला आहात, पण प्रोफेशनल नॉलेजमध्ये तुम्हाला मार्क किती पडले ते पण इथं त्यांनी दिले.
जे बाकीचे आहेत नॉन टेक्निकल त्याचे पण मार्क इथं दिलेत बाबा, तुम्हाला एवढे एवढे मार्क पडलेले आहेत, टोटल तुमचे एवढे मार्क झाले आणि आउट ऑफ 100 तुमचे एवढे मार्क झाले. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी वेटिंगचं पण इथं क्लिअर केले की तुम्हाला वेट करायला लावले बघा, इथं दिले आहे ना वेटिंग, तुम्ही वेटिंगमध्ये आहात. त्यामुळे मित्रांनो म्हणजे एवढी सिंपल प्रोसेस आहे, यात काही वेगळं नाही. आणि पुढची जी आहे त्याचं मी इथं स्क्रीनशॉट घेतलेलं नाही, कारण त्याच्यामध्ये सर्व स्टुडंटचे बघा ॲनेक्सर 3 असेल, मला वाटतं C असेल, सर्व स्टुडंटचे मार्क्स पण तुमचे दिलेले आहेत मित्रांनो. मार्क्स जर तुमचं ह्या 2 लिस्टमध्ये नाव नसेल, समजा तुमचं ॲनेक्सर 1 म्हणजेच सिलेक्टेड बघा, सिलेक्टेडमध्ये पण नाव नसेल आणि तुमचं वेटिंगमध्ये पण नाव नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तिसरी जी लिस्ट आहे ती तुमच्या मार्क्सची लिस्ट आहे, की तुम्हाला मग मार्क्स किती पडले हे पण दिलेलं आहे. म्हणजे IBPS फॉर्मॅटमध्येच व्यवस्थित यांनी रिझल्ट लावलेला आहे, वेटिंग लिस्ट पण दिलेली आहे. त्यामुळे जास्त भरकटून न जाता तेवढं बघून घ्या. आणि काही मुलांची क्वेरी काय होती की सर आमचा जो रोल नंबर आहे, रोल नंबर आमचा दिसत नाही आहे किंवा काय, पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की रोल नंबर म्हणजे काय की 2 वेळा म्हणजे पोस्टपोन एक्झाम झाली होती, त्यामुळे जो अगोदरचा रोल नंबर आहे तो सोडा, नंतरचा चेक करा तुम्ही लेटेस्टमध्ये की त्या रोल नंबरवरती आहे का. आणि दुसरी गोष्ट, आपला टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो. यापुढील जे अपडेट वगैरे असतील ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे बघा, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी आपल्याला टेलिग्रामला मेसेज करा मित्रांनो. टेलिग्रामला त्यांचा एक आपण सेपरेट ग्रुप बनवू आणि त्यांना त्या पद्धतीनं आपण गाईड करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून काय होतील ते व्यवस्थित गाईड होतील आणि कोणत्याही संभ्रमात राहणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले नाही, सिलेक्शन झालं त्यांनी खरंच म्हणजे हार मानायचे नाही मित्रांनो, आहे ना. बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणून पुढं चालायचं आहे आपल्याला. त्यामुळे येणाऱ्या ज्या एक्झाम आहेत ह्या एक्झाम तुमच्यासाठीच आहे मित्रांनो, ते सोडायचे नाही आपल्याला. त्यामुळे याच्यामध्ये जर सिलेक्शन नाही झालं तर अजिबात खचून जायचं नाही, अजून फुल फोर्सनं आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. ही गोष्ट फक्त तुम्हाला काय करायची लाईफमध्ये लक्षात ठेवायची. आणि बाकीच्या कोणत्याच गोष्टीचं ठीक आहे, 1-2 दिवस तुमची नाराजी राहील किंवा थोडंसं तुम्हाला म्हणजे वाईट फील होईल की मी एवढा अभ्यास केला होता, हे पण मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, काही मुलं असे आहेत त्यांचे 2 मार्क्सने सिलेक्शन राहिले, काहींचे 8 मार्क्सने सिलेक्शन राहिले. आणि काही विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं होतं की जर मी स्टडी केला असता थोडा 2 दिवस वाढवून, तर ही 2 मार्क किंवा 8 मार्क याने मी काय झालो असतो, आज 100% माझं इथं सिलेक्शन झालं असतं मित्रांनो. मग आता यातून तुम्हाला फक्त एकच गोष्ट शिकायची, काय शिकायची की जिथं माझं चुकलं आहे ना, जिथं माझं चुकलं आहे त्याच्यावरती मला काम करायचं आहे, आणि सिलेक्शन घेऊन जायचं आहे. एक एक्झाम तुमची शेवट कधीच करणार नाही, एक लक्षात घ्या. ही एक्झाम तुमचा शेवट नाही मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम क्लिअर होईल त्याच वेळेस तुमचा संघर्ष संपणार आहे, तोपर्यंत तुमचा संघर्ष संपणार नाही. ही गोष्ट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्हाला आता काय करायचं, आपला टेलिग्राम चॅनल सगळ्यात महत्त्वाचा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तिथून तुम्हाला सगळं अपडेट मिळतील, टोटल काहीच राहणार नाही, टोटल अपडेट मिळतील. आणि एवढी सिंपल प्रोसेस आहे रिझल्ट चेक करण्यासाठी, एवढी सिंपल प्रोसेस आहे, ती प्रोसेस तुम्ही बघितलीच असेल. त्या पद्धतीनं रिझल्ट चेक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला किती मार्क्स वगैरे पडले आहेत, काय आहेत, किंवा काय तुम्हाला अडचण येत असेल ती पण तुम्ही सांगू शकता. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.